नमस्कार, मी अनिकेत. ठळक वार्ताच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर बदलापूर शहर स्वच्छतेकडे जे आहे ते वाटचाल करत आहे आणि एक आदर्श म्हणून जो आहे तो बदलापूर नगर परिषदेने निर्माण केलेला आहे. खरं तर एकंदरीतच आपण पाहतो की प्लास्टिक जगातील सर्वात घातक मानलं जातं आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेने एक महत्वाचं पाऊल उचललं, ते म्हणजे शहरात प्लास्टिक बंदीने. खरं तर या निर्णयाचं कौतुक जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर केलं जात आहे आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष असतील रुचिता मॅम. आपण त्यांच्याशी याच विषयी चर्चा करूया. खरं तर हे धाडसी निर्णय असा मानता येईल, कारण बदलापूर शहराचा आदर्श जे आहे ते आता आजूबाजूच्या नगर परिषदा घेत आहेत. नेमका कशा प्रकारे हा निर्णय होता आणि याला पर्याय म्हणून आपण काय पाहतोय? अनेक चर्चा होते की प्लास्टिक तर बंद केलं, मात्र आता मार्केटमध्ये फिरताना याला पर्याय नेमका काय असणार आहे, याच विषयी सखोल विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः बदलापूर शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष रुचिरा मॅम असणार आहेत. मॅम, स्वागत आहे आपलं. एकंदरीतच अभिनंदन की इतकं धाडसी पाऊल जे आहे ते आपल्या नगर परिषदेने टाकलेलं आहे. प्लास्टिक नेमकं किती घातक होतं शहरासाठी आणि एकंदरीत काय सांगाल याविषयी? जेव्हा डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून बदलापूरच्या नागरिकांनी मला निवडून दिलं, तर तेव्हा माझं सगळ्यात पहिलं जे पाऊल मी उचलणार होती ते म्हणजे शहर स्वच्छतेसाठी. कारण काय, आपल्याकडे जे वालिवली येथे डम्पिंग ग्राउंड आहे, त्या डम्पिंग ग्राउंडमुळे तेथील रहिवाशांना किती त्रास होतोय मी जवळून बघितलेला आहे. आणि आपल्याला साध्या नुसत्या कचराकुंडीचा वास आला तर आपल्याला किती त्रास होतो, तर त्या एवढ्या मोठ्या डम्पिंग ग्राउंडचा डोंगराचा वास किती असेल हे आपण इमॅजिनच करू शकत नाही. तर सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की आपला कचरा मिक्स होता, ज्याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकचा कचरा वगैरे सगळं एकत्र येत होतं. तर त्याच्यामधलं आम्ही बघितलं की प्लास्टिक विघटित होत नाही. म्हणजे जवळजवळ 2 ते 3 हजार साल जरी त्याला आपण हे करून ठेवलं, गाडून ठेवलं जमिनीमध्ये, तरी सुद्धा ते विघटित होणार नव्हतं. तर मग मी असा निर्णय घेतला की आपण प्लास्टिकच बंद करूया. जेवढा वापर कमी होईल तेवढा आउटपुट कमी होईल, म्हणजे प्लास्टिक कचऱ्यामध्ये येणारच नाही. कारण की सिंगल यूज प्लास्टिक सगळ्यात जास्त घातक होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे नुसतं डम्पिंग ग्राउंडवरच नाही, तर रस्त्यावर सुद्धा जागोजागी थोडासा जरी कचरा असला आणि त्याच्यामध्ये तो प्लास्टिक असला, कितीही स्वच्छता ठेवली तरी एखादी तरी पिशवी उडून कुठेतरी पडलेली असायची. आणि एवढी स्वच्छतेच्या बाबतीत शहर अग्रेसिव्ह असून सुद्धा कुठेतरी प्लास्टिकचा कचरा दिसायचा. मग तेव्हा मी असा निर्णय घेतला की आपण प्लास्टिक बंदी करायला पाहिजे. जर प्लास्टिक वापरलंच नाही तर ते बाहेर येणारच नाही आणि त्याच्यावर नियंत्रण होईल. म्हणून मी 15 मार्च या दरम्यान एक अनाउन्समेंट केली. आधी सगळ्यात पहिले म्हणजे मी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छता अभियान होतं, त्या दिवशी मी जाहीर केलं की मी प्लास्टिक बंदी लागू करणार आहे. त्याच्यानंतर 15 मार्चला मी जाहीर अनाउन्समेंट केली. इंस्टाग्राम, फेसबुकवर मी माझी व्हिडिओ क्लिप टाकली की मी पुढील 15 दिवसाची मुभा देतेय. ज्या ज्या व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक आहे त्यांनी ते संपून घ्या, काढून टाका, काही पण करा, पण 1 एप्रिल पर्यंत प्लास्टिक तुमच्या दुकानात दिसलं नाही पाहिजे. 1 एप्रिल पासून मी दंडात्मक कारवाई चालू करणार आहे. स्टेप बाय स्टेप त्याप्रमाणे मी माझ्या हॉकर्स असो, व्यापारी असो, सेलर असो, जे प्लास्टिकच्या पिशव्या सेल करतात, होलसेलर वगैरे, सगळ्यांची अशी स्टेप बाय स्टेप बैठक घ्यायला सुरुवात केली. आणि बैठकीमध्ये बरेच चर्चा झाली, बरीच म्हणजे 2 तास आमची चर्चा झाली. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिली. ते म्हणतात ह्या शहरात 20 मिळतंय, त्या शहरात मिळतंय, इकडे 120 मायक्रॉनचं प्लास्टिक मिळत नाही, त्याचं हेच नाही. मी म्हटलं डिमांड असलं की सप्लाय होणार. जर आपण डिमांडच केली नाही तर तुम्हाला सप्लाय कशाला होणार? तुम्ही जर सिंगल यूज प्लास्टिकचं डिमांड करताय तर ते कसे सप्लाय होते तुम्हाला? तसं तुम्ही 120 मायक्रॉनचं प्लास्टिक गरज असेल तर मागवा, नसेल तर तुम्ही ज्या वस्तू कागदी पिशव्यांमध्ये किंवा कापडी पिशव्यांमध्ये जाऊ शकतात, किंवा कडधान्य असो किंवा काही असो, अशा गोष्टींना आपण कागदी पिशव्या वापरू शकतो. आणि कापडी पिशव्या सुद्धा आपल्याला जर हेवी सामान घ्यायचं तर त्याला कापडी पिशवी तर सगळ्यात बेस्ट. प्लास्टिकची पिशवी सुद्धा फसवते, ती पण कधी पण तुटते. मग त्यापेक्षा कागदी पिशव्या, कापडी पिशव्या का नाही वापरायच्या? मग असा एक निर्णय घेतला की बंद करायचे म्हणजे बंद करायचे. मग हळूहळू व्यापाऱ्यांना किंवा जे हॉकर्स आहेत,
फळवाले भाजीवाले विक्रेते आहेत, सगळ्यांना एक मनात भीती राहिली की मी म्हटलं मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, तुम्ही काही करा. एकदा जर एखाद्या दुकानदाराला जर 5,000 रुपये पहिलं फाईन लागलं तर पुढचं जर त्याला परत त्यालाच फाईन लागलं तर ते 10,000 होणार. प्रत्येक वेळेस 5-5 हजार वाढणार, असं 50,000पर्यंत फाईन घेतलंच जाणार, असा आम्ही निर्णय घेऊन ठेवला होता. पण एखाद दुसऱ्या व्यापाऱ्याला फाईन लागलं. व्यापाऱ्यांनी पण मला एकमुखाने साथ दिली आणि त्यांना सुद्धा जेन्युइनली वाटलं की नाही हे व्हायला पाहिजे. मग त्यांनी मला तेव्हा पण मीटिंग मध्ये असा प्रश्न केला की आपण घरात आमच्या प्लास्टिक येणार आहे, आता समजा रिलायन्स मार्ट असो, डी मार्ट असो, तिथल्या वस्तूंबरोबर आमच्या घरात जे प्लास्टिक येणार, मग त्याचं आम्ही काय करायचं. मी म्हटलं तुम्ही ते प्लास्टिक जमा करा, रिसायकलला प्लास्टिक जाऊ शकतं. आपल्या बदलापूरमध्ये स्वामी विवेकानंद केंद्र आहे जे हे रिसायकलचं प्लास्टिक जमा करतात आणि एक संस्था आहे त्या संस्थेला ते देतात तुम्हाला. आणि त्यांनी मला त्या आधीच म्हणजे माझी मीटिंग व्हायच्या आधीच स्वामी विवेकानंद केंद्रवाले मला अप्रोच झाले होते आणि आम्हाला बोलले होते की आम्हाला प्लास्टिक कलेक्शन वाढवायचंय, तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. तर सोसायट्यांना तुम्ही हे करा, आव्हान करा की आम्हाला प्लास्टिक द्या म्हणून तुमच्या घरी आलेलं. तर मी त्याप्रमाणे सगळ्यांना आव्हान पण केलेलं आहे, व्यापाऱ्यांना पण आव्हान केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कपडा व्यापाऱ्यांची मी दुकानात जाऊन चौकशी केली तर ते म्हणाले ताई आमचं प्लास्टिक आहे ना आम्हाला रियूज साठी जातं बाहेर, त्याच्यामुळे आम्हाला दुकानातून बाहेर प्लास्टिक काढायची गरजच येत नाही. मी म्हटलं धन्यवाद, मी तिथे दुकानात जाऊनच त्यांचे धन्यवाद केले की आपण सगळेजण मला साथ देत आहेत. तर आता राहिलं कोण नागरिक, तर नागरिकांना पण मी आवाहन केलंय की आपल्या बदलापूरमध्ये तर प्लास्टिक मिळणं आता कमी झालंय, म्हणजे 40% कंट्रोल झालेला आहे. कारण काय आपल्या व्यापाऱ्यांनी आपल्याला साथ दिली आहे, छोट्या छोट्या हॉकर्सनी साथ दिली आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी असो, सॅनिटरी इन्स्पेक्टर असो आणि सफाई कर्मचारी असो, सगळ्यांनी जिद्दीने कामाला लागलेले आहेत आणि व्यवस्थित काटेकोरपणे ते काम करतायत. त्याच्यामुळे त्यांनी कारवाई जी चालू केलेली आहे त्याच्यामुळे प्लास्टिक बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणजे लोकांचा अभिप्राय पण मला मिळाला की ताई आम्ही दुकानात गेलो, आम्ही पिशवी मागितली तर त्यांनी सांगितलं नाही तुमच्या घोरपडे मॅडमनी पिशवी बंद केली आहे तर आम्ही काय तुम्हाला पिशवी देणार नाही. मुळात हा अनुभव आम्हाला देखील आलेला आहे. जेव्हा आम्ही दुकानात गेलो तेव्हा स्ट्रिक्टली सांगितलं की आता प्लास्टिकच्या पिशव्या वापरात आणल्या जाणार नाही. नक्कीच म्हणजे इतकी लोकांनी आता ते ऍक्सेप्ट केलंय. परंतु हे चॅलेंजिंग होतं कुठेतरी, कारण 5-5.5 लाख लोकसंख्या आहे आपली, त्याच्यात व्यापारी वेगळे, जनता वेगळे, ग्राहक वेगळे. मग एवढ्या सगळ्या लोकांना इतक्या इझिली कसं तुम्ही सांगू शकलात? नाही, इझिली नाही झालं. आता मी आज बघा, आज तारीख काय आहे, आज एप्रिल महिना आहे, 18 तारीख आहे. मी मार्च मध्ये चालू केलं होतं, म्हणजे महिना तर होऊन गेला. महिन्याला रोज मी लोकांना जिथे जाते तिथे मी लोकांना आव्हान करते प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक वापरू नका. व्यापाऱ्यांनी 500 रुपयाच्या पिशवीच्या बंडलला 5,000 रुपये द्यायला लागतील या भीतीने त्यांनी प्लास्टिक बंद केलंय. म्हणजे आपलं नुकसान उगाच नुकसान का करायचं. छोट्या भाजी विक्रेत्यांना सुद्धा त्यांनी जर 50 रुपयाच्या पिशव्या घेतल्या तर त्याच्या बदल्यात त्यांना जर त्या पिशव्या पकडल्या आणि 500 रुपये द्यावे लागले तर ते सुद्धा त्यांना न परवडण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी सुद्धा, म्हणजे एक अनुभव सांगते, माझी मोठ्या जाऊबाईंची सून आहे, ती बाजारात गेली होती आणि तिने एका भाजीवाल्याकडे का फळवाल्याकडे काहीतरी पिशवी मागितली. तर तिला असं डायरेक्ट सांगितलं, अगं तुझ्या सासूनेच पिशवी बंद केलीये, तू काय आमच्याकडे पिशवी मागते. म्हणजे तिला तेव्हा थोडा असा अभिमान वाटला आणि अभिमानाने ती मला ही गोष्ट सांगत होती की म्हणजे व्यापाऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला साथ दिली. आता मी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जाते तिथे कार्यक्रमामधून लोकांना आव्हान करतेय. माझ्या फेसबुक, इन्स्टाद्वारे पण लोकांना मी आव्हान करते की आपण कागदी आणि कापडी पिशव्या वापरायला चालू करा. तसेच माझ्या बचत गटाच्या महिला असो किंवा गरजू महिला असो, यांना मी आव्हान केलेलं आहे की आपण कापडी पिशव्या, कागदी पिशव्या बनवायला चालू करा. तुम्हाला मार्केट द्यायचं काम माझं आहे, ती जिम्मेदारी मी घेईन. आणि बऱ्याच ठिकाणी अशा माझ्या काही कार्यकर्ते पण असं काम करतायत की जिथे प्लास्टिक मिळतंय त्यांच्याकडून कलेक्ट करतायत. फाईन वगैरे त्या लावत नाहीत, कारण काय ते नगरपालिकेच्या कर्मचारी नाहीयेत. पण त्यांनी हा विडा उचललाय की ताईला आपल्याला साथ द्यायची आहे, तर तिथलं प्लास्टिक त्यांनी जमा करून जे रिसायकलला प्लास्टिक देतात त्यांच्याकडे पोहोचवलं. त्याचबरोबर त्यांनी कापडी पिशव्या बनवून ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेल्या आहेत.
अशा प्रकारचं काम चालू झालेलं आहे. स्लो काम आहे, तर अशा प्रकारचं काम चालू झालेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त पण काही गोष्टी अशा आहेत की जिथे प्लास्टिकच वापरावं लागतोय, तर ज्यांना गरज असेल त्यांना मी सांगितलंय की तुम्ही 120 मायक्रॉनचं वापरा. आणि अजून एक ऑप्शन त्याच्या असं निघालंय की मक्यापासून बनवलेल्या ज्या पिशव्या आहेत त्याचं म्हणजे विघटन होतं. 4-6 महिन्यात त्याचं विघटन होतं. त्याच्यावर आम्हाला प्रक्रिया केली तर ते लगेच विघटन पण होतंय असंय. कारण का आता आम्ही सांगू इच्छितो की बायोमायनिंग प्रकल्पासाठी खूप आम्हाला खर्च आलेला आहे नगरपालिकेला. जर तो कचरा सॅग्रिगेट केलेला असता तर एवढा खर्च आला नसता. तर हा खर्च नंतर भविष्यात कुठेतरी थांबावा आणि तोच पैसा आपल्या शहराच्या विकासासाठी कुठेतरी वापरात यावा, या अनुषंगाने आम्ही प्लास्टिक बंदी केलेली आहे. आणि मला विश्वास आहे की एक छोटीशी नगरपालिका जर ठरवलं तर सगळ्यांनी साथ दिली तर नक्कीच होऊ शकतं. तर लोकांना मी हे बघा, ही 40% ह्याच्यावर फरक पडलेला आहे, 100% झालेलं नाही. जेव्हा 100% होईल आणि जसं तुम्हाला मला सांगायला आवडेल, आम्ही इंदोर सिटी बघायला गेलो होतो. इंदोर सिटीमध्ये लोक आम्हाला, तिथली जी रहिवाशी होते, नागरिक होते, ते आम्हाला टुरिस्ट म्हणून आम्हाला सांगायचे, ताई हा कचरा रस्त्यात टाकू नका, कुठे डस्टबिन मिळालं तिथे टाका, असं करा तसं करा. तर अशा प्रकारे लोकांनीच सांगायला पाहिजे की प्लास्टिक वापरू नका, कचऱ्या घंटागाडीत टाका किंवा कुठे कचऱ्याचे डस्टबिन असतील तिथे टाका. अशी एक सवय आपल्याला आपल्या बदलापूरच्या नागरिकांना लावायची आहे. प्रत्येक गोष्ट सहज शक्य नाहीये, पण स्टेप बाय स्टेप आम्ही लोकांशी अप्रोच करून लोकांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी करणार आहोत. त्याच्यामुळे नक्कीच मला साथ मिळेल याची मला आशा आहे. खरं तर प्रचारादरम्यान आपण नागरिकांना आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर स्वच्छतेकडे आपण पहिलं प्रायोरिटी असेल ती देणार आहोत आणि आपण दिलेला शब्द जो आहे तो पाळला. आणि एकंदरीतच पाहतोय की निवडून आल्यानंतर नगर परिषदेमार्फत एक धाडसी निर्णय जो आहे, एक धाडसी पाऊल जे आहे ते या ठिकाणी नगराध्यक्ष यांनी उचललेलं आहे. खरं तर सुरुवातीला अनेक संभ्रम निर्माण झाले होते की प्लास्टिक बंद झालं, आता मात्र काय होणार, आता आम्ही शॉपिंग, आता आम्ही बाजारात जायचं कसं. परंतु याला लवकरच पर्याय जो आहे तो देखील आता निर्माण झालेला आहे. कुठेतरी ग्राहक जे आहेत त्यांनी यामध्ये सुटकेचा श्वास घेतलेला आहे. खरं तर ही प्रक्रिया आता जरी किचकट वाटत असली तरी येणाऱ्या काळामध्ये जी आहे ती बदलापूरच्या फायद्यासाठीच असणार आहे. त्यामुळे आता या नगर परिषदेच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुकच करताना पाहायला मिळतंय. मॅम, आपण या धाडसी निर्णयात जो घेतलाय त्याबद्दल सर्वत्र आपली चर्चा पाहायला मिळते आणि आपल्या आदर्श जो आहे तो इतर नगर परिषद देखील लवकरच घेतील अशी आपण अपेक्षा करूया. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि तुमचा अनुभव जो आहे प्लास्टिक संदर्भातला तो देखील आम्हाला कमेंट सेक्शन मधून कळवा. तुर्तास धन्यवाद.